इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इंग्रजी व्याकरण शिकूया सहज आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत यूज ऑफ अवर, युअर अँड देअर इन सेंटेन्सेस. पहा, पहिल्यांदा अवर, युअर, देअर या सर्वनामांचा मराठीतील अर्थ आपण पाहूयात. पहा, अवर, अवर, ओ यू आर, अवर. अवर म्हणजे आमचा, आमची, आमचे, किंवा आपला, आपली, आपले या अर्थाचे वाक्य जर आपल्याला बनवायचं असेल तर आपण अवर या शब्दाचा सर्वनामाचा वापर करतो. त्यानंतर दुसरं सर्वनाम आहे युअर, तुमचा, तुमची, तुमचे. आणि देअर, देअर या सर्वनामाचा अर्थ होतो त्यांचा, त्यांची, त्यांचे. हे तिन्ही सर्वनाम हे अनेकवचनी आहेत. ज्या ठिकाणी अनेकवचनी शब्द वाक्यांमध्ये असेल त्या ठिकाणी हे सर्वनाम वापरले जातात. आता या ठिकाणी सेंटेन्सेस युजिंग अवर, युअर, देअर. पहा, वाक्यांमध्ये अवर, युअर, देअरचा वापर करून आपण या ठिकाणी काही वाक्यांचे वाचन करणार आहोत. We are students. Our books are new. आम्ही विद्यार्थी आहोत. आमची पुस्तके नवीन आहेत. आम्ही विद्यार्थी आहोत. We are students. Our books are new. बुक्स हे अनेकवचनी नाम, याच्यासाठी आपण सर्वनाम वापरले अवर, आमची. त्यानंतर दुसरं वाक्य आहे You are children. Your toys is good. You are children. Your toys is good. तुम्ही मुले आहात. तुमची खेळणी चांगली आहेत. You are children. Your toys is good. तुम्ही मुले आहात. तुमची खेळणी चांगली आहेत. यू यासाठी युअर हे सर्वनाम आपण या ठिकाणी खेळण्यासाठी वापरले आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे They are teachers. Their chalksticks are pink. They are teachers. Their chalksticks are pink. ते शिक्षक आहेत. त्यांचे खडू गुलाबी आहेत. चॉकस्टिक्स यासाठी आपण त्यांचे हे देअर हे सर्वनाम वापरले आहे. अनेकवचनी शब्दासाठी त्यांचे हे सर्वनाम आपण या ठिकाणी वापरले आहेत. पहा, तिन्ही वाक्यांमध्ये आपण वी साठी अवर हे सर्वनाम वापरून वाक्य बघितलं, यू साठी युअर हे सर्वनाम वापरून वाक्य बघितलं, आणि दे साठी देअर हे सर्वनाम आणि त्याचा अर्थ मराठीतला सुद्धा आपण बघितला आहे. यावरून आपल्याला या सर्वनाम कुठे आणि कसे वापरायचे याची आपल्याला कल्पना येईल. पहा, आता आपण पुढे जाऊया व्हिडिओमध्ये. सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस. आता या ठिकाणी काही वाक्य आपला अधिकाधिक सराव व्हावा यासाठी आपण आणखीन काही वाक्य घेणार आहोत. पहा, इंडिया इज अवर कंट्री. इंडिया इज अवर कंट्री. अवर कंट्री इज वास्ट. भारत आपला देश आहे. आपला देश विशाल आहे. भारत आपला देश आहे. आपला देश विशाल आहे. अवर. त्यानंतर That is your uncle. Your uncle is kind. ते तुमचे काका आहेत. तुमचे काका दयाळू आहेत. Your uncle, तुमचे काका. That is their house. Their house is beautiful. That is their house. Their house is beautiful. ते त्यांचे घर आहे. त्यांचे घर सुंदर आहे. Their house, त्यांचे घर. Their, त्यांचे. This is our city. Our city is famous. This is our city. हे आमचे शहर आहे. Our city. Our city is famous. आमचे शहर प्रसिद्ध आहे. पहा, या प्रकारे वाक्य आपण बघितली. आता व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणार आहोत खालील वाक्यांमध्ये वी, अवर, यू, युअर
दे, देअर ह्या शब्दांच्या जोड्या खालील वाक्यांमधून आपल्याला स्पष्ट होणार आहेत. तर खालची वाक्य अजून काही वाक्य सरावासाठी अधिकाधिक सरावासाठी आपण बघणार आहोत. पहा. We are girls. We are girls. This is our school. We are girls. This is our school. तर या ठिकाणी we साठी या ठिकाणी our हे सर्वनाम आपण वापरले आहे. आता पहा. You are workers. तुम्ही कामगार आहात. This is your factory. ही तुमची फॅक्टरी आहे. वर्कर्स कामगार या शब्दासाठी आपण यू याचा सर्वनामाचा वापर केला आणि ही तुमची फॅक्टरी आहे. तुमची फॅक्टरी यासाठी आपण युअर हे सर्वनाम या ठिकाणी वापरले आहे. त्यानंतर वी आर क्लर्क्स. आम्ही क्लर्क्स आहोत. धिस इज अवर ऑफिस. हे आमचे ऑफिस आहे. आमचे ऑफिस दर्शवण्यासाठी आपण अवर ऑफिस अवर या सर्वनामाचा वापर केलेला आहे. पहा. त्यानंतर यू आर नर्सेस. यू आर नर्सेस. धिस इज युअर हॉस्पिटल. यू आर नर्सेस. धिस इज युअर हॉस्पिटल. तुम्ही नर्सेस आहात. धिस इज युअर हॉस्पिटल. हे तुमचे हॉस्पिटल आहे. नर्सेस यांचे हॉस्पिटल दर्शवण्यासाठी युअर हॉस्पिटल तुमचे हॉस्पिटल युअर या शब्दाचा आपण वापर केलेला आहे. सर्वनामाचा आपण या ठिकाणी अनेकवचनी सर्वनामाचा वापर केलेला आहे. दे आर पेशंट्स. दे आर पेशंट्स. दोज आर देअर कॉट्स. दोज आर देअर कॉट्स. दे आर पेशंट्स. ते पेशंट्स आहेत. दोज आर देअर कॉट्स. ते त्यांचे कॉट्स आहे. देअर कॉट्स त्यांचे कॉट्स. दे ह्या सर्वनामासाठी वाक्यामध्ये आपण देअर हे सर्वनाम त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांचे कॉट्स या ठिकाणी या अर्थाने आपण हे सर्वनाम वापरले आहे. त्यानंतर पहा. वी आर पायलट्स. धिस इज अवर एरोप्लेन. वी आर पायलट्स. आम्ही पायलट्स आहोत. धिस इज अवर एरोप्लेन. हे आमचे एरोप्लेन आहे. हे आमचे विमान आहे. आमचे यासाठी आपण अवर हे सर्वनाम वापरले आहे. तर पुढील या सर्व वाक्यांमध्ये पहा. पहिल्या वाक्यामध्ये वी त्याच्यासाठी अवर, यू युअर, पुन्हा वी अवर, चौथ्या वाक्यामध्ये यू युअर, पाचव्या वाक्यामध्ये दे देअर आणि शेवटच्या वाक्यामध्ये वी अवर अशा प्रकारच्या जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या वाक्यानुसार योग्य आहे. म्हणजे प्रत्येक वाक्याच्या अर्थानुसार कोणते सर्वनाम वापरायचे हे या वाक्यांमधून आपल्याला स्पष्ट होते. तर प्रत्येक वाक्याचे चांगल्या प्रकारे वाचन करून आपल्याला अवर, युअर, देअर या शब्दांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. नुसताच अर्थ समजून घ्यायचा नाही, तर त्यांचा वाक्यांमध्ये आपल्याला योग्य रीतीने उपयोगही करता आला पाहिजे. या वाक्यांचं पुन्हा एकदा वाचन आपण करू. बघा. वी आर गर्ल्स. धिस इज अवर स्कूल. आम्ही मुली आहोत. ही आमची शाळा आहे. यू आर वर्कर्स. तुम्ही कामगार आहात. धिस इज युअर फॅक्टरी. ही तुमची फॅक्टरी आहे. वी आर क्लर्क्स. आम्ही क्लर्क्स आहोत. धिस इज अवर ऑफिस. हे आमचे कार्यालय आहे. यू आर नर्सेस. यू आर नर्सेस. तुम्ही नर्सेस आहात. धिस इज युअर हॉस्पिटल. हे तुमचे हॉस्पिटल आहे. दे आर पेशंट्स. ते पेशंट्स आहे. दोज आर देअर कॉट्स. ते त्यांचे कॉट्स आहेत. वी आर पायलट्स. आम्ही पायलट्स आहोत. धिस इज अवर एरोप्लेन. हे आमचे विमान आहे. धिस इज अवर एरोप्लेन. हे आमचे विमान आहे. दे आर बीज. दॅट इज देअर हाईव. पहा.
दे आर बीज. ह्या मधमाशा आहेत. दॅट इज देअर हाव. ते त्यांचे पोळे आहे. दे आर बीज. दॅट इज देअर हाव. त्या मधमाशा आहेत. ते त्यांचे पोळे आहेत. पहा, या ठिकाणी दे आणि देअर ही शब्दांची जोडी या वाक्यामध्ये वापरली आहे. आता काही fill in the blanks with appropriate words. म्हणजे खाली काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत सरावासाठी आणि ह्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य तो शब्द भरायचा आहे. तर पहिल्यांदा आपण एकेका वाक्याचे वाचन करू आणि त्या ठिकाणी कोणता शब्द भरायचा आहे हे देखील आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, पहिल्याच ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे. डॅश इज अ फार्मर. दॅट इज डॅश फील्ड. पहा, या ठिकाणी पहिल्याच ठिकाणी कंसामध्ये दोन शब्द दिलेले आहेत. दोन्ही सर्वनाम आहेत, ही आणि हीज. तर डॅश ही इज अ फार्मर. दॅट इज हिज फील्ड. या ठिकाणी दुसऱ्या रिकाम्या जागेत आपलं येईल HIS हिज. तो शेतकरी आहे. ते त्याचे शेत आहे. अशा अर्थाने हे सर्वनाम आपल्याला इथे फिलअप करायचे आहे. तर दुसरं वाक्य आहे डॅश एम अ टीचर. दीज आर डॅश बुक्स. या ठिकाणी पहिल्याच ठिकाणी डॅश आहे म्हणजे रिकामी जागा आहे. या ठिकाणी कंसामध्ये दोन सर्वनामं दिली आहेत, आय आणि माय. तर या ठिकाणी पहिल्या रिकाम्या जागेत येईल आय. आय एम अ टीचर. दीज आर माय बुक्स. मी शिक्षिका आहे. ही माझी पुस्तके आहे. मी शिक्षिका आहे. ही माझी पुस्तके आहे. त्यानंतर पुढे डॅश आर टेलर्स. दोज आर डॅश मशीन्स. पहा, आता या ठिकाणी पहिल्या ठिकाणी रिकामी जागा आहेत. डॅश आर टेलर्स या ठिकाणी कंसामधलं दे हे सर्वनाम येईल. दे आर टेलर्स. ते शिंपी आहेत. दोज आर डॅश मशीन्स. त्या त्यांच्या मशीन्स आहेत. त्या त्यांच्या मशिनी आहेत. तर दे आर टेलर्स. ते शिंपी आहेत. त्या त्यांच्या मशीन्स आहेत. अशा प्रकारे पहिल्या रिकाम्या जागेमध्ये दे आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये देअर. अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही सर्वनामांचा वापर या वाक्यामध्ये होणार आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आपण बघूयात. डॅश आर अ बोटमॅन. दॅट इज डॅश बोट. आता या ठिकाणी कंसामध्ये दिलं आहे यू आणि युअर. तर या ठिकाणी पहिल्या रिकाम्या जागेत येईल यू आर अ बोटमॅन. यू आर अ बोटमॅन. दॅट इज युअर बोट. तू बोटमॅन आहेस. तू नावाडी आहेस. दॅट इज युअर बोट. ती तुझी बोट आहे. ती तुझी बोट आहे. त्यानंतर डॅश इज माय सिस्टर. धिस इज डॅश स्कूल. स्कूल बॅग. शी इज माय सिस्टर. धिस इज हर स्कूल बॅग. शी इज माय सिस्टर. धिस इज हर स्कूल बॅग. तर या ठिकाणी ही, हिज, आय, माय, दे, देअर, यू, युअर, शी, हर अशा अनेक सर्वनामांचा वापर या ठिकाणी आपण बघितला. तर हे मागच्या भागांमधील सर्वनामांचा सराव देखील आपल्याला या एक्सरसाइजमधून झालेला आहे. तर पहा, आता याच्यानंतर आपण बघणार आहोत ट्रान्सलेट इनटू मराठी. म्हणजे खाली काही वाक्य दिलेली आहेत, यांचं आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. तर आपण काही वाक्यांचं भाषांतर हे मराठीमध्ये करतो, काही वाक्यांचं भाषांतर हे इंग्रजीमध्ये करतो. तर हे सगळं जे आपण करतो हे आपला जास्तीत जास्त सराव व्हावा. कारण इंग्रजी व्याकरण हा सरावाचा विषय आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकं ते व्याकरण आपलं पक्क होते आणि आपल्याला इंग्रजी वाचन करताना, इंग्रजी एखाद्या भागाचं पाठांतर करताना आणि इंग्रजी भाषेचा वापर करताना हे सगळं आपल्या उपयोगात येते. म्हणून इंग्रजी व्याकरण हा सरावाचा विषय असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून वाक्यांचं आपण मराठीत रूपांतर करायला शिकतो आहे आणि काही वाक्यांचं आपण इंग्रजीमध्ये रूपांतर करायला शिकतो आहे. तर बघा,
They are my friends. These are their bags. They are my friends. These are their bags. या ठिकाणी रिकामी जागा सोडलेली आहे. हा तुम्हाला घरी सराव करून पाहायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला याचं रूपांतर मराठीमध्ये घरी करून बघायचं आहे. तर पहा. They are my friends. ते माझे मित्र आहेत. ते माझे मित्र आहेत. These are their bags. ह्या त्यांच्या बॅग्स आहेत. ह्या त्यांच्या पिशव्या आहेत. तर असं आपल्याला वहीमध्ये आपल्या वरती वाक्य लिहून त्याच्या खाली त्याचं मराठीत भाषांतर करून लिहायचं आहे आणि आपला अधिकाधिक सराव होणार आहे. We are brothers. We are brothers. This is our house. We are brothers. This is our house. आता याचं मराठी ट्रान्सलेशन करताना We are brothers. आम्ही भाऊ आहोत. आम्ही भाऊ आहोत. This is our house. हे आमचे घर आहे. Our house. हे आमचे घर आहे. तर पहा, अशा तऱ्हेने याचं मराठीमध्ये भाषांतर करून खालच्या रेषेवर आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. पुढे You are painters. These are your brushes. You are painters. तुम्ही रंगकाम करणारे आहात. These are your brushes. हे तुमचे ब्रशेस आहेत. हे तुमचे ब्रशेस आहेत. असं याचं भाषांतर आपल्याला खालच्या ओळीवर लिहून काढायचं आहे. त्यानंतर आता शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काही मराठी वाक्य. तर ही जी मराठी वाक्य आहे त्याचं आता आपल्याला इंग्लिशमध्ये रूपांतर करायचं आहे. हे करत असताना कोणत्या ठिकाणी कोणतं सर्वनाम वापरायचं याचा आपल्याला सराव होतो आणि आपलं व्याकरण अधिकाधिक दृढ होते. या दृष्टीने हे आपल्याला घरी आपल्या वहीमध्ये लिहून पाहायचं आहे. पहा. ते आमचे घर आहे. ते आमचे घर आहे. That is our house. That is our house. हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. त्यानंतर ह्या तुमच्या छत्र्या आहेत. ह्या तुमच्या छत्र्या आहेत. These are your umbrellas. These are your umbrellas. ह्या तुमच्या छत्र्या आहेत. पुढचं वाक्य आपण पाहणार आहोत. हे त्यांचे दुकान आहे. हे त्यांचे दुकान आहे. This is their shop. This is their shop. त्यानंतर ह्या आमच्या बहिणी आहेत. ह्या आमच्या बहिणी आहेत. These are our sisters. These are our sisters. अशा प्रकारे आपण हे चारही वाक्य मराठीत दिलेले आहेत ते आपल्याला घरी शांततेने इंग्लिशमध्ये वहीमध्ये लिहून काढायचे आहे. म्हणजे आपल्याला या सर्वनामांचा जास्तीत जास्त सराव होईल. धन्यवाद.